हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी शिवकन्या. सॉरी, खूप दिवसापासून व्लॉग्स येत नव्हते. सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले सर्व विंडोज आणि डोअर्स ओपन केले. त्यानंतर बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला आणि रोजसारखे आपल्या कान्हाजीचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन सर्वात पहिले फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर नाश्त्याची तयारी केली. नाश्त्याच्या तयारीसाठी सर्वात पहिले कांदा, टोमॅटो, मिरची आणि सर्व काही चिरून घेतलं. मटकी पोहे बनवायचे होते. त्यासाठी सर्वात पहिले पॅनमध्ये ऑइल घेतलं. ऑइल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी टाकल्यानंतर थोडेसे जिरे टाकले आणि त्यानंतर त्यामध्ये मिरची थोडीशी फ्राय करून घेतली. मिरचीनंतर कांदा टाकला. कांदा फ्राय होऊ दिला. थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते साईडला ठेवला आणि साईडच्या पोह्यांमध्ये हळद, मीठ आणि मिरची टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे व्यवस्थित फ्राय करून घेतले. शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर लगेच त्यामध्ये टोमॅटो टाकला. टोमॅटोही व्यवस्थित फ्राय करून घेतला. टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, चटणी, मीठ आणि हळद आणि आपले बेसिक मसाले म्हणजे घरी वापरतो तेही टाकले. नंतर त्यामध्ये हळद, मीठ लावलेले मिक्स केलेले पोहे टाकून घेतले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. ते मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच मटकी टाकली. एक वाफ काढून घेतली. मटकी सर्व मटकी व्यवस्थित मिक्स केली. झाकून ठेवले 5 मिनिट. 5 मिनिटानंतर एक वाफ निघाली. त्यानंतर असे एकदम मस्त मटकी पोहे तयार झाले. त्यानंतर सर्वांनी मटकी पोहे एन्जॉय केले. आज घरी जायचं होतं, त्यासाठी बॅग पॅकिंग करत होतो. बॅग पॅकिंग केली आणि लास्टला घरी गेलो. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग आवर व्लॉग.